आपण आहोत मुंबईच्या दादरमध्ये चैत्यभूमी या ठिकाणी महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्याकरिता आपल्या भारत देशाचे इंडियन आर्मी सेवानिवृत्त अधिकारी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत। साहेब, काय सांगाल, कशा प्रकारे अभिवादन केलं जाईल? सर्वप्रथम सर्वांना मैत्रीपूर्ण नमो बुद्धाय, जय भीम। यशसिद्धी माजी सैनिक संघ चिपळूण रत्नागिरी मुंबई महाराष्ट्र राज्य या संघटनेचे या ठिकाणी सर्व माजी सैनिक तसेच महार रेजिमेंटचे सर्व माजी सैनिक या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना 69व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यासाठी प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी आम्ही या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत आणि शिवाजी नाट्य मंदिर इथून आम्ही मार्च पास करून चैत्यभूमीपर्यंत जाणार आहोत। या ठिकाणी आमच्याबरोबर आमच्या महिला देखील उपस्थित आहेत, माजी सैनिकांच्या आणि परिवार देखील आहेत। आम्ही सर्वजण या ठिकाणावरून जाणार आहोत। तरी त्या ठिकाणी आम्हाला 11 वाजताचा टायमिंग आहे। आम्ही 11 वाजता अभिवादन केल्यानंतर त्या ठिकाणी डॉक्टर भीमराव आंबेडकर साहेब यांच्याबरोबर त्याचप्रमाणे ब्रिगेडियर सुधीर सावंत साहेब यांच्याबरोबर आम्ही त्या ठिकाणी बोलणार आहोत, बातचीत करणार आहोत की सैनिकांच्या मुलांच्याबद्दल किंवा आपल्या समाज बांधवांची मुलं ज्यांना सेनेमध्ये भरती होण्याकरिता प्रशिक्षण घेण्याची गरज आहे आणि त्या प्रशिक्षणासाठी चिपळूण या ठिकाणी देखील अकॅडमी चालू आहे। मुंबईत देखील नाना प्रकारे अकॅडमी चालू आहेत आणि त्या अकॅडमीद्वारे मुलांना प्रशिक्षित करून महार रेजिमेंटमध्ये कसं भरती करता येईल याच्याबद्दल आमचे सर्वतोपरी प्रयत्न चालू आहेत आणि सध्या देखील त्याच्यावरती आम्ही काम करत आहोत। त्यानंतर महार रेजिमेंटमध्ये असणाऱ्या बऱ्याचशा सुविधा, ज्याप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं त्या ठिकाणी पुतळा उभा करण्याचा किंवा बुद्धविहार त्या ठिकाणी असण्यामागे त्या कामासाठी देखील यशसिद्धी माजी सैनिक संघ चिपळूण रत्नागिरी मुंबई महाराष्ट्र राज्य हे कार्यरत आहे आणि त्याच्यासाठी आमचे सर्वतोपरी प्रयत्न चालू आहेत। त्याचबरोबर याच संघटनेच्या माध्यमातून आम्ही मागच्या 10 वर्षापासून 1 जानेवारी जो भीमा कोरेगावचा जो स्तंभ आहे पुण्याला, त्या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी जात असतो। महार रेजिमेंटची त्या ठिकाणी सलामी देखील होत असते आणि या वर्षी देखील आम्ही जाणार आहोत आणि येत्या पुढच्या वर्षामध्ये सुद्धा आम्ही हे चालूच ठेवणार आहोत। त्यासाठी आपल्या समाज बांधवांनी आपापल्या मुलांना महार रेजिमेंटमध्ये भरती करण्याबद्दल आपण जरूरच विचार करणं गरजेचं आहे। यासाठी आपण सर्वांनी विचार करावा अशी मी आपणा सर्वांना या ठिकाणी विनंती करतो।